काय गं, दिवसाला किती साड्या विकतेस? कोणी घेतं की नाही? बघते मी रोज तुझे स्टेटस, सीमा आरतीला म्हणाली. सीमा आरती दोघी एकाच कॉलनीतील, जवळपास एकाच वयाच्या. दोघीही नोकरीला होत्या, पण या लॉकडाऊनमध्ये आरतीचा जॉब गेला. गेला म्हणजे त्या तुटपुंज्या पगारासाठी तिने त्या कोरोना महामारीत सोडला. अर्ध्या पगारासाठी घरच्यांचे जीव धोक्यात घालणे तिला पटत नव्हते. सीमाने नाही कोणाचं ऐकलं. कितीही विरोध झाला तरी ती नोकरीला गेलीच. बस, टॅक्सी मिळेल ते पकडून आरतीने जॉब सोडला. सुरुवातीला सगळं आलबेल होतं, पण नंतर हातातला पैसा कमी झाला आणि भविष्याची चिंता होतीच. म्हणून मग तिने घरीच ऑनलाईन साडी विकण्याचा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला सगळ्यांनी नाकं मुरडलीत. जमेल का तुला? लॉस झाला तर तुझ्याकडून कोण घेणार? भांडवलाचं काय? असं बरंच काही. पण आरती स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे कोणत्याही प्रलोभनांना न बळी पडता काम करायचं असं तिने ठरवले. आज वर्ष झाले. कोरोनामुळे बंदिस्त असलेलं जग आता मुक्त होऊन पाहत होतं. आता कॉलनीतल्या बायकांचे कार्यक्रम पण ठरू लागले होते. आरतीने ऑनलाईन साड्यांचा व्यवसाय सुरू केल्याचे आता सगळ्यांनाच माहीत होते. आरती कोणतीही भीती न बाळगता आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग सोशल मीडिया ग्रुप सगळीकडे करत असे. काही बायका तर तिच्यासमोर साडी हा विषयच काढत नसत. उगाचच आपल्याला तिने एखादी साडी घेण्याचा आग्रह केला तर. सीमा आणि आरती सख्या शेजारी, पण कोरोनामुळे घरी येणं जाणे बंद झाली होती. आणि हिचा जॉब गेला, पण मला जॉब आहे म्हणून हिची नजर लागेल म्हणून सीमा आरतीपासून 4 हात लांबच असे. वर्षभरानंतर 15 ऑगस्टच्या ध्वजवंदन निमित्त सगळे जमले होते. सीमा, आरती आणि खूप जणी होत्या. बसल्या पण आरती साडीचे फोटो कोणाला तरी पाठवत आहे हे पाहून सीमाने आरतीला विचारले, काय गं, दिवसाला किती साड्या विकतेस? कोणी घेतं की नाही? बघते मी रोज तुझे स्टेटस. आरतीने मोबाईल बंद केला आणि सीमाकडे स्मित हास्य करत पाहिले. अगं हो ना, घेतात की साड्या. गुणवत्ता आणि जिव्हाळा जपला की व्यवसाय होतोच. विश्वास ही व्यवसायाची गुरुकिल्ली. सीमाला तिचे फिलॉसॉफिकल उत्तर जरा आगाऊपणा वाटला, पण तरी तिने पुन्हा तो सूर लावून विचारलं, अगं हे बोलायला झालं, पण सुरुवातीला असं कोणी कसं घेत असेल? मला तर अजिबात पटत नाही हे. आजकाल किती जणी अशा ऑनलाईन पोस्ट टाकून फसवणूक करतात. फोटोत एक साडी आणि हातात दुसरंच. माझं ऐक, तू नोकरीला लाग. हे 1-2 साडी विकून काय मिळणार तुला? आरतीला राग आला होता आता सीमाचा, कारण ती स्वतः प्रोत्साहन तर नव्हतीच देत, पण बाकी स्त्रियांच्या मनात पण ऑनलाईन व्यवसायाविषयी भीतीशंका उत्पन्न करत होती, जे चुकीचे होते. ठरल्या वेळाप्रमाणे ध्वजारोहण झाले. नगरसेविका 2 शब्द बोलून निघून गेल्या. सगळे घरी जाणार इतक्यात आरतीने माईक घेतला आणि मला माझ्या व्यवसायाविषयी बोलायचं आहे असं सांगून सगळ्यांना थांबण्याची विनंती केली. सकाळचे 8च वाजले होते आणि सुट्टीचा दिवस म्हणून सगळेच थांबले. तिथे बहुतांश व्यक्तींच्या मनात आता ही माझ्याकडून साडी घ्या, ऑफर आहे हे सांगणार बहुतेक असा विचार करत हसत उभ्या होत्या. आरतीला हे पक्क माहीत होतं की आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर गप्प बसून चालणार नाही. तिने माईक घेतला. नमस्कार, तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनटं. माझा व्यवसाय, माझं उत्पन्न याबद्दल खूप प्रश्न पडले आहेत सगळ्यांना. म्हटलं आता उत्तर देतेच. मी सौ आरती निंबाळकर. मी ऑनलाईन व्यवसाय करते. साड्या, रेडीमेड ब्लाऊज, पर्स विकते. आता प्रश्न 1, भांडवल. मला भांडवल गुंतवणूक करावीच लागली नाही, कारण मी एका प्रतिष्ठित शॉपची फ्रँचायझी घेतली आहे. प्रश्न 2, असं कुठे होतं का? हो, असं होतं. मोठमोठे शॉप्स देतात फ्रँचायझी, त्यात भांडवल नाही, आपली जिद्द बघतात. मन लावून प्रामाणिकपणे काम केलं तर हेही करता येतं. प्रश्न 3, साडी कोण घेतं? तुमच्यापैकीच एक गृहिणी, वर्किंग वुमन, जी माझ्यावर विश्वास ठेवून पहिली साडी घेते आणि तिच्या विश्वासाला पात्र ठरते की मग पुढच्या अनेक साड्या माझ्याकडूनच घेतल्या जातात. प्रश्न 4, आम्हाला नाही जमणार. असं कसं नाही जमणार? तुम्हालाही जमेलच. कोणतीही लाज न बाळगता आपलं काम चोख करायचं. ग्रुपवर साडी पोस्ट करणे, काही प्रॉडक्ट स्वतः वापरणे, समारंभाला एखादी साडी आवर्जून भेट देणे आणि अजून बरेच काही. असे केले तर तुमचा व्यवसाय नक्कीच वाढू शकतो. बाकी अजून कोणाला काही माहिती हवी असेल तर माझं घर माहीत आहेच सगळ्यांना. नक्की भेटू. धन्यवाद. आरती भाषण संपून बाजूला झाली. आरतीचं भाषण ऐकून काही जणी भारावल्या तर काहींनी नाकं मुरडले.
पण तुमच्या प्रगतीपथावर तुम्हाला गुलाबाचे काटे टोचणारच. आरतीचा नवरा पण एका कोपऱ्यात उभे राहून भाषण ऐकत होता. आरतीला खूप जण उत्तम, अभिनंदन, शुभेच्छा देत होते. आरती नवऱ्याजवळ आली. तिने त्याला विचारले, भाषण छान झालं, पण कशाला उगाच आपलं आयडिया लोकांना सांगायची? ते पुढे जातील, तू राहशील अशीच. आरतीला यावर हसू की रडू काही कळेनाच. अरे असं का बोलतोयस? आज या स्वातंत्र्यदिनी मी खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याच इथे उभे असलेल्या गृहिणींना स्वतंत्र होण्याचा मार्ग दिला आहे. त्यांना आता भांडवल नाही म्हणून गप्प बसण्याची गरज नाही. मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.